शहरातील लक्ष्मण काळे यास अक्षय उर्फ चिंग्या मोरे याने त्याच्या साथीदारांसह शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने पिस्तूलने गोळ्या झाडल्याने जामखेड पोलीस स्टेशन या ठिकाणी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी आबेद पठाण हे लेबर मुकादम असून त्यांच्याकडील मजूर लक्ष्मण काळे यास अक्षय उर्फ चिंग्या मोरे याने 1.5 वर्षापूर्वी मारहाण केल्यामुळे त्याच्या विरुद्ध जामखेड पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार देण्यात आली होती। त्याचाच राग मनात धरून आरोपी अक्षय उर्फ चिंग्या मोरे याने त्याच्या साथीदारांसह फिर्यादीस शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने पिस्टलने गोळ्या झाडल्याने फिर्यादीच्या उजव्या पायाला दुखापत झाली। त्याबाबत जामखेड पोलीस स्टेशन या ठिकाणी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही घटना घडल्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमून गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची माहिती घेत गुन्ह्यातील आरोपी हे विंचरणा नदीजवळ काटवनात लपून बसले आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळताच या माहितीनुसार विंचरणा नदीपात्राजवळील काटवनात जाऊन सापळा रचून 2 तास काटवनात शोध घेतला असता आरोपी कुणाल जया पवार याला शेतातून ताब्यात घेण्यात आले आहे। त्याचा साथीदार अक्षय उर्फ चिंग्या मोरे याबाबत माहिती घेऊन त्यास वाकी तालुका जामखेड येथून ताब्यात घेण्यात आले आहे। यावेळी आरोपी अक्षय उर्फ चिंग्या मोरे आणि कुणाल पवार यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टा आणि गुन्ह्यात वापरलेली मारुती सुझुकी कंपनीची इको कार ताब्यात घेण्यात आली आहे। यावेळी आरोपींना मुद्देमालासह जामखेड पोलीस स्टेशन या ठिकाणी हजर केले असून पुढील तपास जामखेड पोलीस करत आहेत। जामखेड पोलीस स्टेशन हद्दीतील आबेद बाबूलाल पठाण हे आपले स्कॉर्पिओ गाडीने 3 तारखेला पहाटे 1 वाजता भवरवाडीचे दिशेने मजूर सोडण्याकरता जात असताना त्याचा एका गाडीने पाठलाग करून मागील भांडण्याच्या कारणावरून चिंग्या उर्फ अक्षय विश्वनाथ मोरे याने त्यांना अडवून त्यांच्यावरती गावठी कट्ट्यातून 3 राऊंड फायर केलेले होते। त्यात फिर्यादी यांच्या पायाला गोळी लागल्याने ते जखमी झालेले होते। सदर गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाच्या सूचना दिलेल्या होत्या। त्याप्रमाणे PSI धाकराव आणि त्यांची टीम या तपासकामी नेमण्यात आलेली होती। घटनास्थळी भेट दिल्यानंतर तपास पथकाने आरोपींचा शोध घटना झाल्यानंतर चालू केलेला होता। त्याप्रमाणे आज आरोपी चिंग्या उर्फ अक्षय विश्वनाथ मोरे आणि कुणाल जया पवार या दोघं आरोपींना जामखेड परिसरातून ताब्यात घेण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळालेलं आहे। आरोपितांकडून गुन्ह्यात वापरलेलं गावठी पिस्टल तसंच गुन्ह्यात वापरलेली इको गाडी असा साधारण 5.5 लाखाचा मुद्देमाल हा हस्तगत करण्यात आलेला आहे। NTV न्यूज मराठी, अहमदनगर।